अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नाहीच, किती आहेत बलाबल? अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी उमेदवारच देणार नाही का, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. कारण सध्या तरी महाविकास आघाडीच्या गोटात पूर्ण शांतता दिसत आहे. मंडळी, विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 1 जून पर्यंत आहे. अर्ज विक्रीला सुरुवात झाली असली तरी अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. 2 दिवसात 13 इच्छुकांनी 22 अर्ज घेतले आहेत, पण त्यामध्ये एकही मोठं राजकीय नाव नसल्याचं बोललं जात आहे. दरम्यान या निवडणुकीत एकट्या भाजपकडे 207 मतदार आहेत, तर अजित पवार गटाकडे 60 आणि शिंदे गटाकडे 47 मतदार आहेत. म्हणजेच महायुतीचं एकूण संख्याबळ 310च्या पुढे जात असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय राहुरीच्या तनपुरे गटाचे 20 सदस्य साथ देण्याची शक्यता असल्याने महायुतीचा विजय आणखी सोपा होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचं गणित मात्र कमकुवत दिसत आहे. काँग्रेसकडे 31, ठाकरे गटाकडे 6 आणि राष्ट्रवादीच्या तुतारे गटाकडे 31 मतदार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आकडे जुळत नसल्याने महाविकास आघाडी निवडणुकीपासून दूर राहू शकते, अशी राजकीय चर्चा रंगली आहे. मंडळी, आता पुढील काही दिवसात कोणी उमेदवारी अर्ज दाखल करणार आणि खरंच ही निवडणूक बिनविरोध होणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.